सध्या समुद्रात निर्माण झालेल्या यागीमुळे मोठा विध्वंस होतोय। 30 वर्षांनंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळे अनेक देशातील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसलाय आणि यागी वादळानं भारतात प्रवेश केलाय। परिणामी दिल्ली, एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडतोय। आणखी काही दिवस हवामान याच स्थितीत राहील असा अंदाज आहे। राज्यात शनिवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात 31 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये सलग 11 दिवस पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। नांदेड, लातूर, कोल्हापूर, कोकण या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा जमा झालाय। राज्यातील बहुतांश धरणं 70 ते 90% भरली आहेत। परतीच्या पावसामुळे धरणातील उरलीसुरली पाण्याची उणीव सुद्धा भरून निघण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या अंधेरीत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे। के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावामध्ये मृत्यूचं तांडव सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि साथीच्या रोगानं इथे चौथा बळी घेतलाय। 5 वर्षीय चिमुकलीचा अज्ञात आजारानं मृत्यू झालाय। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी रात्री 10:30 वाजल्यापासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवरती ब्लॉक असेल, त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले। कळवा ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येते, मात्र प्रकल्पाच्या कामाची गती मंदावल्यामुळे सध्या प्रवाशांचा प्रवास खडतर सुरू आहे, रडतखडत सुरू आहे। गेल्या 7.5 वर्षात कळवा ते ऐरोली उन्नत मार्गाचे 46% काम पूर्ण झालंय। उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी साधारण पुढची 3 वर्ष आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे। मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांसाठी क्रमवारी आराखडा जाहीर करण्यात येणार आहे। सर्व शैक्षणिक विभाग, उपपरिसर आणि आदर्श महाविद्यालयांचं विविध निकषांवरती मूल्यांकन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात क्रमवारी जाहीर केली जाईल। कुलाबा, वांद्रे, सिव्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे। मेट्रो 3 वरील RABKC टप्प्याच्या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे आणि येत्या काही दिवसात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवात उपवासाचे दिवस संपताच मासळी बाजारात खरेदीसाठी बुधवारी खवय्यांची गर्दी उसळली। उरणच्या मासळी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती। EPFOच्या ग्राहकांना आता पर्सनल कारणासाठी आपल्या खात्यातून एकावेळी 1 लाख रुपये काढता येणार आहेत। याआधी ग्राहकाला खात्यातून फक्त 50,000 रुपये काढता येत होते, आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे। निष्कासित परिवीक्षाधीन IS पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागितलाय। अटकपूर्व जामिनासाठी दाखल याचिकेसंदर्भात म्हणणं मांडताना खेडकरनं चुकीची माहिती देऊन खोटी साक्ष दिल्याचा आरोप UPSCनं केलाय। यावेळेला एक मोठी बातमी येते ती पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शहा महाराष्ट्रात असतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील आणि काही निवडक नेत्यांची अमित शहांसोबत बैठक होणार आहे। भाजप पदाधिकाऱ्यांशी अमित शहा संवाद साधणार आहेत आणि महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला या दरम्यान ठरणार असल्याची माहिती मिळते। गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद दरम्यान काढलेल्या मिरवणुकातील वाद्यवृंदांमुळे आवाजाची कमाल मर्यादा ओलांडली गेली। निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा 55 डेसिबल, सांताक्रूज येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत 108.5 डेसिबल, तर ईद दरम्यान भायखळा येथे 90 डेसिबल आवाजाची नोंद आवाज फाउंडेशनने केली। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी 300 नागरिकांचे मोबाईल चोरले। या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत। सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून मुख्य मिरवणूक मार्गावरती चोरट्यांनी 91 मोबाईल चोरले। गणेशोत्सवाच्या काळात गिरगाव चौपाटी येथे विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांनी या कारवाईत 3 ड्रोन जप्त केलेत, तर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेली 58 जण हरवली होती। त्यात 39 मुलांचा समावेश होता। त्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात पोलिसांना यश आलं।
पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या पूररेषेमध्ये 2,500 अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण पालिकेनं हाती घेतलंय. पुराच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेतील बांधकामांचं महापालिकेनं सर्वेक्षण हाती घेतलं. मुंबईतील गाई म्हशींचे गोठे, तबेले मुंबईबाहेर स्थलांतरित करण्यास दूध उत्पादकांच्या संघटनेनं विरोध केलाय. त्यामुळे आरे वसाहतीतच तबेल्यांना जागा द्यावी, उपनगरातील तबेल्यांमधील सुमारे 10,000 जनावरं आरे दूध वसाहतीमध्ये सामावून घ्यावीत अशी मागणी दूध उत्पादक संघटनांनी केली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठीची विक्री स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात आली. त्यापूर्वी गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1,06,000पेक्षा अधिक अर्ज अनामत रकमेसह सादर झालेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्ह आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशा सुमारे 900 पदांना विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून साखरेचं प्रमाण घटलंय. वैद्यकीय पथकानं तपासणी करून जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाला होता. थार कार अंगावरून गेल्यानं नवाब मलिक यांचे जावई समीर खान तसंच त्यांची कन्या निलोफर यांना देखील मार लागला. या दुर्घटनेत खान हे जखमी झाले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. द मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं 20 सप्टेंबर हा राष्ट्रीय सिनेमा दिवस म्हणून घोषित केला. या दिनानिमित्तानं चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफर देखील आहे. फक्त 99 रुपयात प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. संपूर्ण देशभरात 4,000पेक्षा जास्त स्क्रीन्सवरती चित्रपट दाखवले जाणार आहेत. राज्यातील मुख्याध्यापक पदासाठीच्या संच मान्यता निकषामध्ये बदल करण्यात आलाय. आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक असल्याचं निश्चित करण्यात आलंय. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या पूर्वी आज सकाळी 9 वाजता काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम इत्यादी नेते या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीनंतर संध्याकाळी महाविकास आघाडीची 4 वाजता बैठक होणार आहे. मात्र त्यापूर्वी काँग्रेसची एक वेगळी बैठक सकाळी पार पडणार आहे. ईद निमित्तानं निघालेल्या जुलूस दरम्यान दगडफेक झाल्यानं नंदुरबार शहरातील काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार शहरात झालेल्या दगडफेकीचे पडसाद संपूर्ण शहरात उमटत आहेत. शहरातील नवनाथ नगर परिसरात जमावा करून एका घराला आग लावण्याचा प्रकार घडला. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं. कोल्हापुरात गावगुंडांची दहशत बघायला मिळते. या गावगुंडांनी थेट पोलिसांना दगड फेकून मारण्याची धमकी दिली. साई मंदिर परिसरात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी 2 अल्पवयीन गावगुंडांना ताब्यात घेतलं. अहमदनगर जिल्ह्याच्या कोपर गावात भरदिवसा गोळीबार झाला. स्वामी समर्थ मंदिराजवळ झालेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाला. पुणे जिल्ह्याच्या भिगवणमध्ये 2 अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली. ही मुलं पाणी आणण्यासाठी गेली होती आणि पाण्याच्या जारचा धक्का लागल्याच्या कारणावरून ही मारहाण झाली. या प्रकरणी भिगवण पोलिसात 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्यावा आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील चुमळी फाटा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. मुक्ताईनगर इथे शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करण्यात आलंय. टवाळखोरांच्या जागेवरच कार्यक्रम करा, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करा असे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दामिनी पथकाला दिले आहेत. महादेव कोळी समाजाच्या वतीनं निलंगा इथे दंडवत आंदोलन करण्यात आलं. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, जात वैधता प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरळीत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील कोहिनी गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे. 4 वर्गखोल्यांपैकी 3 वर्गखोल्या मोडकळीस झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांवरती जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावरती शेळ्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला. माळहिवरा फाट्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात 80 शेळ्या दगावल्यात.